मोठमोठे साधू महाराज ज्यांना चालता येत नाही ते सुद्धा चालण्याचा प्रयत्न करतात। काही काही साधू महात्मे तर असे आहेत महाराजी, तेवढी 18 किलोमीटरची प्रदक्षिणा दंडवत घालतात, तिथं एक रेष वडतात, तिथून दंडवत घालून पुढे एक रेष करतात। पाहते केवढे कष्ट आहेत महाराज, इतकं नामचिंतन करतात, एवढं श्रद्धेनं परमार्थ करतात महाराज। म्हणून आपण सुद्धा केलं पाहिजे, अत्यंत मनापासून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे। अत्यंत मनापासून भगवान परमात्म्याचं स्मरण आपण सर्वांनी केलं पाहिजे। या भगवंताने आपल्याला हा नर्घ त्याच्यासाठीच दिलेला आहे। एक मीराबाईचा दोहा म्हणतो आणि पुढच्या वचनाकडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया। हई आँख बो, प्रत्येक वेळेला म्हणतो मी कीर्तनामध्ये, हई आँख बो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का, जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसे लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में पली बन के जोगन चले, मीरा रानी दीवानी कहाने लगे। अशा पद्धतीचं नामचिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे। मग त्याचा परिणाम काय होईल महाराज? हा काळ आपला नामचिंतनामध्ये जर गेला तो काळ काहीच करू शकणार नाही महाराज। एवढं मोठं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे। म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू। सर्वांनी मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचंय। अंत काळाच्या टायमिंगला कोणी आपल्याला सोडवायला येणार नाही। इथं जर भांडणे झाले तर तुमचे वडील येतील तुम्हाला सोडवायला, तुमचा भाऊ येईल, तुमच्या ओळखीचे सगळे येतील, तुम्हाला इथून सोडवतील। पण लक्ष देऊ नाही का, जर तुम्ही जन्माला येऊन जर नामचिंतनच केलेलं नाही, फक्त पापकर्मच जर केला तर त्यावेळेला काय होईल महाराज? काय होईल? तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया। हे लक्षात घ्या प्रमाण। म्हणून भगवंताचं नामस्मरण आणि चिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे। हे ज्याला कळालं त्याचं जीवन धन्य झालं। म्हणून आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही किती ऐकलात, काय ऐकलात, काय श्रवण केलात हे महत्वाचं नाही, फक्त तुम्ही इथून पुढं आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून नामचिंतनावरती किती भर देणार आहात हे महत्वाचं आहे। करणार ना सगळे नामचिंतन? करणार ना सगळे? मग हात वरी करा एकदा सगळ्यांनी, मोठ्या प्रेमाने करा महाराज। काही नाही महाराज, याच्या व्यतिरिक्त काय नाही। हे विचारतो का रे, सुपर मध्ये सप्ताह होता, दत्ता महाराजांचं कीर्तन होतं, हात वरी करा म्हणले तुला भजन करण्यासाठी, येता का नाही? नाही महाराज, मी मागे चहा पिऊ लागतो। हात त्याच्या पायला तू रे काय नाही महाराज, चुलीत लाकूड पडून बिडी पिऊ लागतो महाराज। असं चालेल का? सप्ताह चालू आहे ना, तर गावामध्ये नामचिंतन झालं पाहिजे। सप्त्याच्या माध्यमातून प्रत्येक आलेला कीर्तनकार आपल्याकडून नामस्मरण करून घेतलंच पाहिजे। का तर नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे। एक वर्षभर आपल्या गावावर कुठलं संकट येऊ नये असं वाटत असेल, एक वर्षभर आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक ऊर्जा नैसर्गिक टिकून राहावी असं वाटत असेल,
तर फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. म्हणून सर्वांनी नामचिंतन करायचं आहे. हात वरी करा. चहा झालाय का? येऊ का तिकडे? कपर पितो मी, मग नंतर भजन करतो. असंच राहू दे. हात मी चहा पिऊन येऊ का? नाही महाराज. करणार ना सगळे? करणार ना? विठोबा कुमारी पुंडलिक एवढंच आहे का? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. अजून थोडं मोठ्यानं. खीर होती ना भरपूर आज? वरण पण चांगलं झालं म्हणे. अजून जेवण केलं नाही मी, कीर्तन झाल्यानंतर करणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मी तुम्हाला म्हणजे असं काही नाही. जेवलात ना सगळेजण? मोठ्यानं म्हणा एकदा. ह्याच्यातच ताकद आहे सगळ्यात मोठी. हेच आहे सगळं. तुम्ही गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, वेद वाचा, पुराण वाचा, भागवत वाचा. सगळ्याचा सारांश म्हणजे फक्त भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून सर्वांनी म्हणायचं आहे पुंडलिक वरदा. जरा तुमची ताकद दाखवा. म्हणा पुंडलिक पंढरीनाथ भगवान. कावर करून घेतलं हे तुमच्याकडून कावर करून घेतलं. जेनी म्हणतात त्याने म्हणतात, जेने नाही म्हटले तरी देखील माझ्या कीर्तनातून त्यांचं नामचिंतन व्हावं. रिकामं इथून कोणीही जाऊ नये. काही ना काही प्रसाद या कीर्तनाच्या माध्यमातून घरी घेऊन जावं, एवढीच अपेक्षा. आमच्या ग्रामस्थांनी एवढं लाखोंशी खर्च करतात, तुम्हाला काही रिकामं पाठवणार आहे म्हणजे याचा अर्थ कीर्तन झाल्याच्या नंतर कोणीही दर्शन करत असताना दक्षिणा दिलंच पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही. तसं आता कोणी आणतंय कीर्तनाला नाही आणतंय तसं मला ते कानातले गुडगवी चालतात, ते गळ्यातलं हे चालतं. जे असेल ते मी घेतो नाही म्हणत नाही. नाही असं नाही महाराज. असा स्वार्थ साधलाच नाही पाहिजे. जे भगवान परमात्म्याने आपल्याला दिलंय ना त्याच्यात समाधान राहिलं पाहिजे. ठेविले आणि हेच भगवान परमात्म्याची भक्ती आहे का नाही? आपल्याला वाटतंय आपण आपल्या पद्धतीनं जीवन जगायला लागलोय, वाटतंय आपल्याला असं, पण आपल्या पद्धतीनं आपण चालत नाही. आपल्याला जगवणारा दुसरा आहे. आपण विचार जे करतो पण आपल्यापेक्षा आपल्यावर विचार चालवणारा दुसरा आहे. ते कसं? ऐका. तुम्हाला वाटतंय ना तुमचे दात पडू नये, पडतात का नाही? तुम्हाला वाटतंय तुमचे गुडघे दुखू नये, दुखतात का नाही? ताप येऊ नये असं वाटतंय,
येते का नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण आपल्या इच्छेने जगत नाही, आपल्याला कोणीतरी जगवत आहे हे लक्षात घ्या. आणि मोकळ्या मनानं मोठ्या प्रेमानं आपलं जेवढं संचित आहे, जसं कर्म आहे त्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगायला मिळणार आहे. बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणून सर्वांनी क्षणोक्षणाला विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सफळ, आयुष्य खातो काळ सावधान. चाललेला आहे काळ, पण ज्याच्या जीवनामध्ये काळ सार्थक करण्यासाठी ज्यांना भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, हे ज्ञान ज्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे, तोच या भवसागरातून तरुण पलीकडे जाऊ शकतो, अन्यथा जाऊ शकत नाही. आता थोडा हा विषय आहे, संतांची संगती झाली पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे, मी कोण आहे, मी कुठून आलो, हे सगळ्या गोष्टी अत्यंत आणि अत्यंत महत्वाच्या आहेत. एक भाव तुमच्या समोर असं मांडतो, ऐका. भगवंतांनी आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे, ते फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. प्रमाण देवी दिला देव भजनात होणार, तो या झाला पाठा पालिकेचा. नामचिंतन भजन कीर्तन करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. आपण करतो का? करत नाही महाराज. केलं पाहिजे भगवंताचं नामचिंतन. गाथा जर तुम्ही वाचला ना, तर गाथ्यामध्ये अनंत न्याय आहेत. बघा, ऐका, लक्ष देऊ ना. विष्णू लघुड न्याय आहे, मरकट शिशु न्याय आहे, देहलेदित न्याय आहे, अनंत प्रकारचे न्याय गाथामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये गुप्तगुप्ती सुद्धा न्याय आहे का नाही? काय झालं? गोपी हो, मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला गेले. ऐका, मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला गेले आणि तिथल्या ब्राह्मणाला फार मोठा आनंद झाला की मुख्यमंत्री साहेब पांडुरंगाच्या दर्शनाला आल्याच्या नंतर नक्की दक्षिणा ठेवणार, 11,000 तर नक्की ठेवणार, 7 तर कुठे गेलेच नाही, 5 तर नक्कीच ठेवणार, लाजून 21 तर ठेवावंच लागणार, असं विचार करत बसले. कोण? संपूर्ण मंदिरातली ब्राह्मण मंडळी. आणि आतमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब गेले, खिशात हात घातला आणि चाराण्याची बंदी काढली आणि देवाच्या पायाजवळ ते ठेवले, दर्शन घेतले, निघून गेले. ब्राह्मणाला एवढा राग आला महाराज, एवढा राग आला की चारण्याची बंदी हातात घेतला महाराज. चारण्याची बंदी हातात घेतल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू आहे त्या ठिकाणी तो गेला, माईकवर असा ताबा मिळवला, हातात चारण्याची बंदी धरली, मोठ्याने बोलायला लागला, मुख्यमंत्री साहेब जर पंढरपूरला दर्शनाला आले तर पांडुरंग परमात्म्याच्या समोर किती दक्षिणा ठेवली या दक्षिणेचा मला लिलाव करायचा आहे. जो मला जास्त पैसे देईल त्याला मी ही दक्षिणा देणार आहे. खाली चर्चा सुरू झाली. तिकडे आव्हाना म्हणले सोन्याचं बिस्किट असलं पाहिजे गड्या, बाळू सावकार म्हणले हिरा असलं पाहिजे, नागुराव सर म्हणले 1 लाखाचं बंडल असलं पाहिजे. चर्चा सुरू झाली. 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000. आणि तितक्यात आमचे गोपी पाटील म्हणले 1 लाख रुपये देतो. 1 लाख रुपये देतो म्हणल्यानंतर मुख्यमंत्री साहेब त्याच्या पियेला म्हणायला लागले, त्याला सांग, त्या ब्राह्मणाला सांग 1.25 लाख रुपये देतो, फक्त मूठ उघडू नको म्हणावं. आता काय करायचंय? फक्त मूठ उघडू नको म्हणावं. काय आहे हो त्या मुठीमध्ये? चारण्याची बंदी आहे. याला काय म्हणतात? गुप्त गुपित न्याय म्हणतात. हा जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे तो कागद्याली न्यायाने मिळालेला आहे, कागद्याली न्यायाने मिळालेला आहे. मग या भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे ना, या नरदेहाच्या माध्यमातून संतांची संगती केली पाहिजे आणि तर आपल्या परमार्थ सफल रूपाला जाणार आहे. याचं उत्तर म्हणत
समागम धरावे आवडे करावे तातडी परमार्थी. महाराज म्हणतात संतांचा समागम जीवनामध्ये करा आणि परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. पण महाराज गीतेमध्ये सांगतात खऱ्या संतांची काय लक्षणं आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निराहंकार सम दुःख सुख क्षमी. हे खऱ्या संतांचे लक्षण आहे. आणि खऱ्या संतांच्या संगतीमध्ये गेलं तर आपला परमार्थ फलद्रूप झाल्याशिवाय राहणार. मग तसं प्रत्येकाचा विषय भिन्न आहे, प्रत्येकाचा परिचय आहे. मग खऱ्या साधूचे लक्षणं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज यामध्ये वर्णन करतात. पहा काय म्हणतात. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिकी माझी असे बीज कणू असे वटी जे मी. याच्या पुढे ऐका. भरपूर पाणी आहे त्या ठिकाणी. सिंह गेलेला आहे. तो पाणी असं कधी म्हणतोय का बाबा मी सिंह आहे पाणी पाजवत नाही आणि गायला पाणी पाजवतो असं म्हणतो का. गायीची तृषा हरो का व्याघ्रा विष होनी मारू हे गेले जिगात ऋतू जैसे. कधी असं म्हणत नाही महाराज. त्या घरची या उजेडू करावा प्रकाश असं कधी म्हणतोय का हा माझा वैरी आहे याला मी उजेड प्रकाश देणार नाही आणि हा माझा आहे याला मी प्रकाश देईल असं म्हणतो कधी प्रकाश. का घरची या उजेडू करावा का पारखी या अंधारू करावा हे नेने का पांडवा ती पूजेसा. हा दिव्याचा परिचय आहे. जो का खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं तोडण्यासाठी आलेला आहे त्याला सुद्धा सावली आणि जो पाणी घालण्यासाठी आलेला आहे त्याला सुद्धा सावली. हा वृक्षाचा परिचय आहे. तसं खऱ्या संतांचा खऱ्या साधूंचं काय लक्षण आहे महाराज. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तोची साधू ओळखावा देवते स्वतःच्या मुलालाही तितकंच प्रेम आणि दुसऱ्याच्या मुलालाही तितकंच प्रेम. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दास तोची साधू ओळखावा देवतेची जा. अरे काय पुण्य आहे आपलं. खऱ्या साधूचे लक्षण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. ऐकला निघणं अंतकरण भरून येतं. असं वाटतं जन्मो जन्मिया ऐका बहु पुण्य केले तेव्हा या विठाले कृपा केली जन्मो जन्मिया. खरंच आमच्यावर पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. त्या जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा वाचायला आम्हाला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचायला आम्हाला मिळते. तुम्ही कधी वाचतात का. वाचलंच पाहिजे महाराज वाचलंच पाहिजे. ऐका सांगतो अजून एक. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. भंगाची गोडी लागलं पाहिजे. महाराजांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि एकदा महाराजांच्या अभंगावर आपण चिंतन करत असताना त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अभंग म्हणते वेळेसच राहते महाराज. राहते का नाही महाराज. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवून सुंदर ते ध्यान. तो भगवान परमात्मा
आपल्या समोर उभा राहतो. आणि हे फक्त कधी होतं? संतांच्या संगतीमध्ये आपण जर गेलो तर संत आपल्याला काय करतात? मार्गदर्शन करतात. काय मार्गदर्शन करतात? तू करता नाहीस, तू भोगता नाहीस, तू सुखी नाहीस, तू दुःखी नाहीस. तू कोण आहेस? तू आनंद स्वरूप आहेस. तू कोण आहेस? तू जीव नाही आहेस, तू शिव स्वरूपाचा आहेस, शिव स्वरूपाचा आहेस. अरे तूच ईश्वर स्वरूप आहेस. या जगतामध्ये आनंद जो सगळीकडून बाहेर बाहेर आतमधून जो पडलेला आहे तोच भगवान परमात्मा म्हणजे तूच आहेस. का वेगळा आहे? फक्त ओळखायचं आहे आपल्याला, फक्त ओळखायचं आहे. मी सतत सांगत असतो, साखरेचा खडा पाण्यात टाका, टाकल्याच्या नंतर ती 2 दिवसानंतर तो पाण्यात एकूण होतो का? साखरेचा खडा काय झालं? पोळा आला गोपी भाऊ. आणि पोळा आल्यामुळं घरामध्ये आईने साखरेचा बैल केलेला होता. असा भला मोठा बैल केला होता. मग तितक्यात तानाजीचा त्याचं टेम्पो आणण्यात आलं देवळापुढे. इथं थांबावं लागलं आणि गावातले 4-5 मंडळी त्या बैलाला, साखरेच्या बैलाला आतमध्ये चढवण्यात आलं. कशामध्ये? टेम्पोमध्ये. टेम्पोमध्ये ज्या वेळेला बैल साखरेचा बसला त्यावेळेला घरातून जात असताना गोपी भाऊला मी म्हणायला लागले, गोपी भाऊ बैल इतकं स्वच्छ घेऊन आणा, शॅम्पू बी घेऊन जावा, साबण घेऊन जावा, ब्रश घेऊन जावा आणि पुसण्यासाठी टॉवेल सुद्धा घेऊन जावा. गोपी भाऊने हा महाराज तुम्ही सांगण्याच्या अगोदर मी लिस्ट करूनच तयार केलोय म्हटले. इथून टेम्पो निघाला, महादेवाच्या जवळजवळ गेला. हलक 4-5 जणांनी बैलाला सेंटर मध्ये पाण्यामध्ये थांबू केलं. भरपूर शॅम्पू साबण लावून घासून 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 ज्या वेळेला बैल बाहेर काढला आणि कपड्याने अंग पुसण्यात आलं, टॉवेलने अंग पुसण्यात आलं. असं होते कधी? एकदा साखरेचा खडा पाण्यात पडला त्या क्षणामध्ये त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. तसं एकदा संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो, आपण राहत नाही, आपण ईश्वर स्वरूप होतो. म्हणून संतांच्या संगतीची अपेक्षा करतात. संत समागम धरावे आवडी, करावे तातडी परमार्थी. आणि शेवटला काय म्हणतात महाराज? अरे या इहलोकामध्ये, या जगतामध्ये मी करता आहे, मी भोगताय, मी मोठा आहे, माझ्याकडे 10 एकर शेत आहे, माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, अशा पद्धतीचा अभिमान करू नका. हेच महाराज
नाशिवंत